महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत मंगळवारी एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले आहे। त्यांच्या विमानाला गंभीर अपघात झाला असून अजित पवार यांचे यात दुःखद निधन झाले। अशातच अजित पवार यांनी घटनेच्या काही वेळ आधीच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले होते, जे सध्या व्हायरल होत आहे। या अपघाताच्या वृत्ताच्या काही वेळ आधीच अजित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केल्याची माहिती समोर आली आहे। सकाळी 8:57 त्यांनी महान स्वातंत्र्य सैनिक आणि पंजाब केसरी म्हणून ओळखले जाणारे लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले होते। राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महान स्वातंत्र्य सेनानी, स्वराज्याचे उद्घोषक पंजाब केसरी लाला लजपत रायजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। त्यांची राष्ट्रनिष्ठा सदैव प्रेरणा देत राहील, असे अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले होते। या विमानात एकूण अजित पवार यांच्यासह 5 प्रवासी होते। अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव विमानात उपस्थित होते, तर पायलट कॅप्टन सुमित कपूर यांचा देखील मृत्यू झाला। तसेच कॅप्टन संभवी पाठक यांचा देखील मृत्यू झाला। फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांना देखील जीव वाचवता आला नाही। मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या विमानाने सकाळी 8:10 मुंबईतून टेक ऑफ केले होते। हे विमान 40 मिनिटात बारामती विमानतळाजवळ पोहोचले। यावेळी लँडिंग करत असताना शेवटच्या क्षणी अनर्थ घडला। पायलटने सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांना अपयश आले। यानंतर विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झाले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान लँडिंगच्या स्थितीत असताना वैमानिकांनी सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्याचा सर्वतो प्रयत्न केला, मात्र त्यांच्या निर्णायक क्षणी विमानात तांत्रिक बिघाड उद्भवला। लँडिंग दरम्यान विमानातील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याने प्रथमदर्शनी दिसून येत आहे। तांत्रिक त्रुटीमुळे विमानाची दिशाच बदलली असावी किंवा इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झाली असावी, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। अपघात नेमका कशामुळे झाला याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जात आहे। ब्लॅक बॉक्समध्ये अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे। तपास यंत्रणांच्या मते ब्लॅक बॉक्समध्ये या दुर्घटनेचे नेमके आणि अचूक कारण स्पष्ट होणार आहे। विमानाच्या उड्डाणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत सर्व डेटा आणि वैमानिकांचे भाषण यात रेकॉर्ड केलेले असते, त्यामुळे हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।